हॅलो. कशा आहात माझ्या मैत्रिणींनो? हसताय ना? हसायलाच पाहिजे. कारण आपण हसलो की आपलं घरसुद्धा हसतं, खेळतं, आनंदी वास्तू बनतं आणि यामुळेच आई लक्ष्मी आणि आई अन्नपूर्णा यांचा आपल्या वास्तूमध्ये अखंड वास राहतो. बरोबर ना? पटतंय ना तुम्हाला? आजचा पदार्थ आहे पालकचे घावणे आणि तुम्हाला माहिती आहे का, यासाठी जास्त काहीही तामझाम नाही. आपल्याला फक्त एक पालकची प्युरी बनवायची आहे, तांदळाचं पीठ लागेल आणि पाणी लागेल, थोडंसं मीठ लागेल आणि एवढ्या कमी साहित्यात तुम्हाला सांगते खरंच खूपच पौष्टिक अशी रेसिपी आपण तयार करतो. आणि ही रेसिपी ना सकाळच्या नाश्त्यांसाठी किंवा मग आपल्या मुलांच्या डब्यांसाठी खूप छान पर्याय आहे. खूपच छान पर्याय आहे कारण खूप हेल्दी आहे. आणि आता कसं आहे ना, की याची कृती आहे ना, तीसुद्धा फार सोपी आहे. 1 कप तांदळाचं पीठ घ्यायचं आहे आपल्याला त्यासाठी. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, की 20 ते 25 आहेत ना, पालकची पानं घ्यायची. छानपैकी मिठाच्या पाण्यामध्ये ना स्वच्छ धुवून घ्यायची. म्हणजे कसं असतं ना, त्याच्यामुळे काही जीवजंतू वगैरे असतात, ते सगळे नष्ट होतात. त्यामुळे ती छान मिठाच्या पाण्यात धुवून घेतल्यावर आहे ना, त्यांना थोडंसं आपण गरम पाण्यामध्ये 2-4 मिनिटासाठी फक्त थोडंसं शिजवून घ्यायचं आहे. शिजवून घेतल्यानंतर त्यांना थंड करून घ्यायचं आहे. थंड झालं की त्याच्यामध्ये आपल्याला ना 1 किंवा 2 मिरच्या, हिरव्या मिरच्या आपल्या, त्याच्यानंतर अर्धा चमचा जिरं घ्यायचं आहे, 2-3 पाकळ्या लसूण घ्यायचं आहे, थोडीशी कोथिंबीर घ्यायची आहे बस. आणि मिक्सीला छान फिरवून काढायचं आहे. एकदम बारीक पेस्ट बनवायची. पण ना ती पेस्ट आपण पुन्हा एकदा ना छान गाळून घ्यायची. काय असतं की देठ वगैरे असतात ना, त्यांचं तो जाडसरपणा थोडासा राहतो. तो दाढेखाली आल्यावर मजा नाही आहे. त्याच्यामुळे ते सगळं गाळून घेतल्यामुळे एक छान मस्त मऊसूद अशी आपल्याला प्युरी मिळते. आता ती प्युरी आपल्याला अर्धा कप घ्यायची आहे. ओके. आणि त्याच्यानंतर ती अर्धा कप घ्यायची आणि सोबत त्या पिठामध्ये तिला मिक्स केल्यावर आपण अजूनही 1.5 कप पाणी त्यात घालायचं आहे. चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि छान पातळसं बॅटर करायचं आहे. आता ते बॅटर झाल्याच्यानंतर आपल्याला म्हणजे तुमच्या घरात जो काही तवा असेल, बिडं किंवा जास्त करून बिड्यावर वगैरे हे छान निघतात. तर ते बिडं नसेल तुमच्याकडे बिड्याचा तवा, तर तुम्ही मग आपला नॉनस्टिक असतो ना जो पॅन, त्याच्यावरसुद्धा पण हे काढू शकता. आणि मग काय करायचं, छानपैकी आपण थोडंसं हलकंसं तेलाचा एक हात फिरवायचा त्याच्यावर. थोडंसंच लावायचं, जास्त नाही लावायचं. जास्त लावलं तर ते चांगले शिजत नाहीत. थोडंसं लावायचं आणि मग छानपैकी ते आपण घावण त्याच्यावर काढून घ्यायचे. आणि हे घावण जे आहेत ना, ते तुम्ही चहाबरोबर, चटणीसोबत किंवा मग लहान मुलांना सॉस आवडतं ना, तर तुम्ही ते सॉससोबतसुद्धा देऊ शकता. आणि एक गंमत सांगू का, पालकला एक जराशी वेगळी टेस्ट असते, पण आपण त्याच्यामध्ये कोथिंबीर आणि जिरं घालतो ना, त्याच्यामुळे त्या टेस्टमध्ये खूप वेगळा एक फरक येतो आणि ते खरोखर छान टेस्टी होतात. पालकची चव तितकी काही टिकून राहत नाही, मग ते खूप छान टेस्टीच होतात. आणि लहान मुलांना द्यायचं असेल ना, तर एक गंमत सांगते. थोडंसं ना, जेव्हा आपल्याला कळतं ना, की आता तो पूर्ण बाजूने सुटायला जेव्हा लागतो ना, त्यावेळी आहे ना, थोडंसं त्यावर किसून आपण चीज टाकायचं आणि मस्त ना त्या घावण्याचा रोल करायचा. मुलं बघा तुम्ही गरम-गरमच खायला मागतील. आणि कसं आहे, गरम-गरम दिल्यामुळे आहे ना, चव पण छान असते. मुलांना ते खायला आवडेल. त्याच्यामुळे तुम्ही हा एक प्रयोग करून बघा. मुलं नक्की आवडीने खातील. आणि दुसरं म्हणजे जर तुम्हाला ते अजून पण हेल्दी वगैरे काही बनवायचं असेल ना त्याच्यामध्ये किंवा तो मुलांना द्यायचा आहे, तर त्यासाठी ना थोडासा त्याच्यावर तुम्ही किसून म्हणजे छान दिसण्यासाठी म्हणजे चीज वगैरे आणि थोडंसं ना त्याच्यावर आपला सॉस असतो ना, तो थोडासा पसरवा आणि त्याचा एक रोल करून द्या. म्हणजे एक वेगळी टेस्ट निर्माण होते त्याच्यामध्ये सुद्धा आणि मुलांना आवडतात. कारण मुलांच्या पोटात सहसा पालक जात नाही. मुलं ते खायला तयार होत नाही. आपण हे असं काहीतरी त्यात ट्विस्ट केलं ना, तर मुलं नक्की आवडीने खातात. बघा एकदा ट्राय करून. तुम्हाला जमत असेल तर नक्की करा. कारण कसं आहे ना, की मुलांच्या पोटात ना हेल्दी जाणं फार महत्त्वाचं आहे.
ते मैद्याच्या पदार्थांपेक्षा हे आपले घरगुती पदार्थ ना मुलांना खूप स्ट्रॉंग बनवतात. आतून त्यांची हेल्थ पॉवर फार वाढते त्याच्यामुळे, आणि मुलांच्या आयुष्यातलं ना औषधाचं प्रमाणही फारपैकी कमी होतं. तर एकदा ट्राय करा. आणि कसं आहे ना मैत्रिणींनो, की हे सगळं तामझाम करायला तुमच्याकडे कदाचित वेळ नसेल सुद्धा, तर पुढच्या काही काळातच आहे ना मी ह्याचं तयार रेडीमेड पीठ आणणार, ज्याच्यामध्ये हे सगळं असणार आहे. तुम्हाला फक्त ते पीठ घ्यायचं आहे, त्याच्यात पाणी मिक्स करायचं आहे आणि मुलांना छानपैकी घावण काढून द्यायचे आहेत, घरच्यांना काढून द्यायचे आहेत. कारण गरमागरम घावण कोणाला नाही आवडत, सगळ्यांना आवडतात. आणि ते पीठ तुमच्याकडे जर रेडीमेड असेल, म्हणजे तुम्हाला प्युरी करा, हे करा, गाळून घ्या, ही काहीही झंझट नसणार आहे. त्यामुळे तुम्हालाही आवडेल ते. तर थोडीशी वाट बघा फक्त. मी लवकरच ते मार्केटमध्ये आणणार आहे ऑनलाईन विक्रीसाठी. आणि कसं आहे, असं म्हणतात ना की सब्र का फल मीठा होता है, पण माझ्या सख्यांनो आपलं हे फळ मात्र खूप पौष्टिक असणार आहे. त्यामुळे थोडीशी वाट बघा, लवकरच हे पीठ मी तुमच्यासाठी मार्केटमध्ये आणणारच आहे. आणि आता कसं आहे, जायला तर पाहिजे ना, तर चला मग माझ्या सगळ्यांना आपण परत उद्या भेटू. हो, पण तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि हसत राहा. बाय.